नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। मागील काही दिवसांपासून शांत असणारी ही कुळगाव बदलापूर नगरपालिकेची अतिक्रमण विरोधातली कारवाई पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे आणि ज्याप्रमाणे बदलापूर पूर्व येथे कारवाई आपण पाहिली अगदी त्याचप्रमाणे आता आपण पाहू शकतो बदलापूर पश्चिम येथेही ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। उल्हास नदीच्या परिसरात सध्या आपण आहोत आणि मोठा ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढे डाव्या साईडला जे मोठ्या प्रमाणात बांधकाम आहे त्याच्यावरती आपण पाहू शकतो हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी इथे तणावपूर्ण परिस्थिती होती, जे या परिसरातले स्थानिक आहेत त्यांनी या कारवाईला विरोध केलेला आणि पोलिसांमध्ये आणि या स्थानिकांमध्ये एक संघर्ष पाहायला मिळाला। त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे लोक या कारवाईला विरोध करत होते त्यांना आपण बघू शकतो आता शांत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि ही कारवाई कशी सुरू आहे आपण बघू शकतो। ज्यांना ज्यांना या ठिकाणी नोटीस दिलेल्या त्यांचं बांधकाम जे आहे त्या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपण बघू शकतो लोकांनाही ज्यांनी या ठिकाणी विरोध केला त्यांनाही या ठिकाणी जे आहे ते आता शांत करण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। ही जी महिला आपल्याला समोर पाहायला मिळते त्यांना पकडलेलं आहे कारण की त्यांनीच या ठिकाणी विरोध केलेला आणि या कारवाईच्या विरोधात आता कुठेतरी जे या परिसरातले नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि संपूर्ण जे अनधिकृत बांधकाम आहे ज्यांना त्यांना नोटीस दिलेले आता ते संपूर्ण आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण हे बांधकाम जे आहे ते याच्यावरती कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस या ठिकाणी सज्ज आहेत। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी बघू शकतो पोलीस असेल महाराष्ट्र सुरक्षा बलचे सगळे जवान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी बघू शकतो या महिलेने मगाशी आक्रोश केला होता तिला या ठिकाणी पकडून ठेवण्यात आलेला आहे पोलिसांच्या माध्यमातून आपण बघू शकतो। या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट आपल्याला पाहायला मिळते आणि अतिक्रमण विभागाची कारवाई पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे। बदलापूर पूर्व परिसरामध्ये जेव्हा ही कारवाई सुरू झालेली तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या कारवाईचा विरोध जे आहे ते स्थानिकांच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून करण्यात आलेला। सोबतच अनेक लोकप्रतिनिधींनी पुढे येत मागणी केली होती की आम्हाला थोडासा वेळ देण्यात यावा जेणेकरून आम्ही आमचं सामान काढू शकेल, जी लोक आहेत त्यांना सामान काढण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेली आणि सर्व स्थानिकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेतलेली आणि त्यांना ही विनंती केलेली की आपण आमच्या प्रतिनिधी स्वरूपात जे आहे ते ही विनंती करावी आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता ही कारवाई जी आहे ती पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि बदलापूर पश्चिम परिसरामध्ये उल्हास नदीच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि त्या परिसरामध्ये आपण बघू शकतो ही कारवाई जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि त्याचाच आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आणि घटनास्थळावरील सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। रिक्षाने जावा कारवाई आपण बघू शकतो कशा प्रकारे पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि काही दिवस दिले होते का अल्टिमेटम सर्व लोकांनी मागितलेलं की आम्हाला थोडे दिवस द्यावे आमचं सामान काढण्यासाठी आणि आता आपण बघू शकतो पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आक्रमक झालेलं आहे आणि ही कारवाई जी आहे ती बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। उल्हास नदी परिसरामध्ये आपण बघू शकतो ही कारवाई सुरू झालेली आहे। मागे जी कारवाई झाली होती ती पूर्ण पश्चिम परिसरात न होता पूर्व परिसरामध्ये झालेली बदलापूर अंबरनाथ मुख्य रस्ता असेल सोबतच पनवेल हायवे असेल या परिसरामध्ये ही कारवाई झालेली आणि आता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात या कारवाईला मगाशी विरोध केला होता आणि आता आपण बघू शकतो एवढेही अनधिकृत बांधकाम उल्हास नदीच्या पुढे आहे
त्याच्यावर त्याचा हाताडा पडतो आहे आणि कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे. वोट लेने के लिए घर में आएगी ना, बंद करके दरवाजा मारेगी। आने को मेरे आने को घर में पहुंचाती, घर में आएगी। हाँ, घर में आएगी। आती है भिखारी की नहीं है, वोट मांगने के लिए आती है। भिखारी के लिए आती है, मांगने के लिए वोट देगी। मैं देगी वोट उसको। मैं एक बार लिए मांग के लिए हम लोग से, चलो दे दिए, हम लोग फ्री में दे दिया। 20-20, 30-30 कुंटल जमीन अपना फ्री में दे दिया, फिर भी नहीं चैन पड़ा उसको। 3-3 लाख रुपया हम लोग कर्जा काट के बनवाया दुकान, फिर भी नहीं चैन पड़ा उसको। 7-12 भरते हैं, टैक्स भरते हैं, सब कुछ है, फिर भी नहीं संतोष है उसको। 7-12 भी है, सब कुछ है नाम से। खारी है। गाड़ी सावलीत लाव, सावलीत लाव, सावलीत. पुन्हा एकदा ही कारवाई सुरू झाल्याने आपण बघू शकतो बदलापूरकर जे या परिसरामध्ये राहतात त्या ठिकाणी या कारवाईचा विरोध करत आहेत आणि संपूर्ण कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं हे प्रशासन जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. उल्हास नदी परिसरामध्ये बघू शकतो ही कारवाई आता सुरू झालेली आहे.